नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात बनावट देशी विदेशी मद्याची निर्मिती व विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कागल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गडिंग्लज रोड परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून संजय पाटील याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत विविध कंपन्यांचे देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, स्ट्रिक्स, झाकणे तसेच मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपीच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 11,37,096 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट मद्याचे हे रॅकेट किती दिवसापासून सुरू आहे आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे कागल तालुक्यातील बनावट मद्य विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.